चला तर मंडईत भरपूर लोहतत्व असलेल्या हरभऱ्याच्या पानाची भाजी करूयात। नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तर ही भाजी हिवाळ्यामध्येच असते। हिवाळ्यामध्ये हरभऱ्याची पेरणी केली जातात, तेव्हा मग छोटे छोटे भाजी झाडं निघतात, त्याचे मग ही अशी भाजी तोडून आणायची असते। पानं तोडून आणायची आहेत, खुडून घ्यायचे आहेत आणि छान आणल्यानंतर साफ करायचे आहेत। झटकून अशी साफ करून घ्यायची आहेत। याला धूत नसतात, म्हणजे याच्यातला खार निघून जाते, त्याच्यामुळे ही भाजी धूत नाहीत, धुवायची नसतात। आता छान बारीक चिरून घेतलेली आहेत। बाजारातसुद्धा ही भाजी अवेलेबल आहेत हिवाळ्यामध्ये। आता छान भाजी आपण चिरून घेतलेली आहेत। आता इथे मी तुरीचे दाणे घेतलेले आहेत 1 वाटी आणि लाल मिर्च 4 ते 5, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि अगदी सोपी भाजी आहे ती। तेल गरम झाले आहेत, 3 चम्मच तेल घातलेले आहेत आणि अर्धा चम्मच जिरे, मोहरी। आता सुके मसाले याच्यामध्ये लाल मिर्च, लसूण पाकळ्या आणि कांदा घातलेले आहेत। कांदा छान होतपर्यंत मसाले काढून घ्यायचे आहेत। 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धने पावडर, 1 पाव टेबलस्पून हळद आणि चवीपुरते मीठ। आता छान कांदा झालेला आहे। आता हे मसाले घालून घ्यायचे आहेत। तुम्ही तिखट नाही वापरलं किंवा मग त्याच्याऐवजी आणखीन सुकी मिरची वाढवली तरी चालते, पण छोटे मुलं राहतात तर त्यांच्यासाठी थोडीशी सुकी लाल मिर्च वापरलेली आहेत आणि तिखट घातलेलं आहेत। आता छान परतून घ्यायचं आहे। अगदी खूप सोपी आहेत। आणि आता दाणे छान घालून घ्यायचे आहेत आणि 5 ते 6 मिनिट मीडियम आचेवर दाणे शिजू द्यायचे आहेत। कारण की भाजी तर लवकर शिजतात, पण दाणे शिजायला वेळ लागतात, म्हणून आपण आधी दाणे शिजून घ्यायचे आहेत। आता छान दाणेसुद्धा मस्त शिजून झालेले आहेत। आता याच्यामध्ये हरभऱ्याच्या पानाची भाजी घालून घ्यायची आहेत। छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची आहेत। 4 मिनिट 2-3 मिनिट छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स झालेली आहे। आता छान झाकण ठेवून 2-3 मिनिट शिजू द्यायचं आहे। थोडंसं पाणी, म्हणजे एकदम कोरडी नको व्हायला, याच्यासाठी 2 टेबलस्पून पाणी घातलेलं आहे। आता झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे 2 मिनिट आणि मग आणखीन परतत राहायचं आहे। बघा, भाजी मस्त शिजलेली आहे। 3 ते 4 मिनिट मीडियम आचेवर, कमी आचेवर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि छान वाफ काढून घ्यायची आहेत। आता छान भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे। तुरीचे दाणेसुद्धा मस्त शिजलेले आहेत। आणखीन 2 मिनिट छान शिजू देते। आता मस्त भाजी शिजलेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। या हिवाळ्यामध्ये खूप छान टेस्टी होतात आणि याच्यामध्ये लोहचे प्रमाण खूप आहेत आणि आपल्या शरीरासाठी लोह तर माहीतच आहेत किती पौष्टिक आहे, किती हितकारक आहे। तर ही भाजी भाकरीसोबत किंवा मग भात, वरण आणि पोळी आणि ही भाजी असे खाऊ शकतात, खूप छान लागतात। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा, लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत।